श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता सकाळचा टायमिंग आहे 6:15 वाजलेले आहे. आता इथे टिफिनसाठी छान अशी कांदा बटाट्याची चटणी आणि पोळ्या पण आपल्या झालेल्या आहेत. तर चला आता आपण आळूचा मेकअप करून घेऊया. तर बहिणींचा मेकअप चालू आहे छान असा. तर चला आता हिची केस सुकवायचे आपल्याला. चल पटकन केस सुकून घे. कसं काय जर जर वाटलं तर आता इथं सकाळी आरूची तयारी चालली होती. पण तिला काही कार्यक्रम म्हटलं, काही मेकअप करायचं म्हटलं तर पहिले केस धुवायला पाहिजे, ते सिल्की झाले पाहिजेत तर मेकअप करायला आवडतं. आणि आता कसं थंडीचे दिवस आहे, तिला सर्दी पण होती. तर मग मी ना जे हेअर ड्रायर आहे त्यांनीच केस सुकवून घेतले आहे. तर त्यांच्यासाठीच मी स्पेशली हेअर ड्रायर ते घेतलेलं आहे, कारण कसं थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात ते ना उपयोगी पडतं. तर इथं तिचं छान मेकअप चालला होता. तर तिला साडीच नेसायची होती, पण ड्रेस तिला आहे ना मी बळजबरी घालून दिला, कारण सकाळी एवढा वेळ नसतो आणि साडी घालायची म्हटलं तर वेळ लागतो स्वयंपाक हे ते करता. तर कसं तरी तिला म्हणजे खूप रडल्यानंतर तिने हा ड्रेस घातलेला आहे. तिला प्रत्येक वेळेस नवीन ड्रेस पाहिजे असतो, ट्रेडिशनल लुक पाहिजे असतो. तर फायनली ना चालूच तिचा जो लुक आहे तो केला. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर चला आता पटपट असा तिचा मेकअप करून घेऊया.
तर आता कडू लाडू करण्यासाठी एवढा बाजार आपला आहे. तर चला आता आहे ना मी खारका फोडून घेते आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. लाडू कसे करतात तेही तुम्हाला मी दाखवते. सगळं 1.5 किलोचं प्रमाण आहे. तर हा सुहाना मसाला टाकायचा नाही आहे बरं का, तो आलेला आहे त्याच्यात, तुम्ही म्हणशाल. आणि ही मेथी, तर मेथी ना थोडीशी टाकायची, जास्त कडू करायची नाही आपल्याला. तरी त्याने मी गहू भाजून घेतलेले आहे. 1.5 ते 2 किलो म्हणजे पावणे 2 किलोच्या आसपास गहू भाजलेले आहे. थोडीशीच मेथी घेतलेली आहे. तर इथं बघू शकता गूळ बारीक करून घेतलेलं आहे. खारीक खोबरं जे होतं तेही बारीक करून म्हणजे गिरणीवरती दळून आणलेलं आहे. आणि जी आपली मेथी भाजलेली होती तिचंही छान असं म्हणजे भाजूनच घ्यायची, थोडी ती दळून घेतलेली आहे. गहू दळून घेतलेले आहे. इथं 2 किलोचे तेलाच्या पिशव्या आहे. आणि इथं आता सर्व जे साहित्य आहे ते एका ठिकाणी आपल्याला घेऊन टाकायचं आहे, म्हणजे जास्त उठबस होणार नाही. तर गूळ बारीक करून घेतलेला आहे. आता गूळ जास्त पण काही बारीक करायचं नाही, थोड्याच प्रमाणात करायचं आहे. आणि ह्या ज्या तेलाच्या पिशव्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहे. तर थोडंसं ना तेल जास्त झालं होतं, तर दीडच किलो पाहिजे होतं, तर म्हणजे 1.5 पावणे 2 किलो पाहिजे होतं, तर 2 किलो झालं होतं. तर ओके. पण नंतर आहे ना ते जे लाडू आहे ते भिजून जातं त्याच्यामध्ये, पण मग आधी करायच्या वेळेस थोडंसं वेळ थांबावं लागतं. तर जर कधी तेल जास्त झालं तर घाबरून जायचं काही काम नाही. आणि आपलं प्रमाण थोडंच होतं, त्याच्यामुळे महिन्याच्या आतच आपले म्हणजे 15 दिवसाच्या आत लाडू संपून जातील, त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही. तरी तर तेलाची पिशव्या आता फोडून घेतलेल्या आहे. तर तेलाच्या पिशव्या कसं माहिती आहे का, त्या किलोवरती असतात. मग ते आपल्याला समजतं की तेल किती आहे. जर डब्यातून जर आपला जो डबा असतो त्याने जर तेल ओतलं ना, तर त्याचा अंदाज काही समजत नाही. त्यामुळे कधी-कधी जास्तच होतं किंवा कधी कमी होतं. आणि एकदा गुळाचा पाक झाल्यानंतर काही तेल आपण वरतून टाकू शकत नाही. तर म्हणजे हेच जर प्रमाण चुकलं तर आपले पूर्ण लाडू चुकतात असं होतं. एक तर जास्त झालं तर तेल थोडं जास्त झालं तर काय वाटत नाही, पण मग कमी झालं ना मग नंतर ते टाकता येत नाही. तर बघा इथं आता आहे ना सर्व जो गूळ आहे ना तो यामध्ये टाकायचा आहे. तसं तुम्हाला गोड लागत असेल तर तुम्ही गोड ठेवू शकता. थोडंसं तुम्हाला म्हणजे जर जास्त गोड नसेल लागेल तर गूळ कमी टाकू शकता. तरी इथं आम्हाला आहे ना गोडच आवडतात. तर इथं बघा आता गॅस पेटवला आहे आणि आता गॅस फुल करायचा आहे. आणि जे गूळ आहे म्हणजे आपण जो पाक बनवायचा नाही, नाहीतर तुमचे लाडू पूर्ण कडक होतील. कधी-कधी ना म्हणजे कधी जर रेसिपी चुकली तर लाडू इतके कडक होतात की ते दाताखाली डायरेक्ट असं चिपकतं. जशी आपली शेंगदाण्याची चिक्की असते ना, कधी-कधी तसे पण म्हणजे बिघडतात. तर तसं होऊ नये म्हणून आहे ना, आपल्याला थोडासा गॅस जास्त फुल करायचा नाही आहे. मधून-मधून लक्ष ठेवायचं आहे. शक्यतो तिथंच उभं राहिलं तर बरंच. पण मी गॅस कमी केलेला होता आणि थोडंसं आहे ना त्याला जो गूळ आहे तो खाली चिपकू नये म्हणून त्याला आहे ना चमच्यानी मिक्स करत राहायचं आहे. गॅस जास्त कमी पण करायचा नाही आणि जास्त फुल पण करायचं नाही. आता इथं जे खारीक खोबरं आपलं दळून आणलेलं होतं ना, त्याचं ते मी ना मिक्स करून घेत होते छान असं. आणि त्याचं मिक्स केल्यानंतर आहे ना आपण जे गव्हाचं दळलेलं होतं ते त्याच्यावरतून टाकायचं आहे. आणि ते दळल्यानंतर आपल्याला जे काजू बदामची मी जो आहे तो जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, असा कूट करून घ्यायचा आहे. म्हणजे मिक्सरमधून एक ते 2 गारका मारून घ्यायचा आहे, जास्त पण नाही. तर आता इथे ना मी जे आपलं पीठ दळलेलं होतं ना, पीठ म्हणजे सॉरी, आपण जसं शेवयाला गरा काढतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक करायचं आहे. मग लाडू जे आहे ना त्यालाच भिजतात आणि खूप छान लागतात. जरी तुमचं तेल जास्त झालं ना तरी पण लाडू काहीही होत नाही. तर बघा इथं आता आहे ना मी जे आपण वाटण करून घेतलेलं होतं, खारीक, खोबरं आणि काजू, बदाम हे सर्व टाकलेलं आहे. आता जसं बाळातनीचं खायला करताना त्याच्यापेक्षा हे थोडं वेगळं असतं. तर बघा छान असं आता मी हे जे आपलं मेथीचं पीठ आहे ना ते वरतून टाकलं आहे. ते का बरं माहिती का वरतून टाकलं तर म्हणजे आपण जो पाक नाही म्हणत आपण, जे तेल आणि गूळ आहे ना ते वरतून टाकलं ना तर छान अशी मेथी ना म्हणजे भाजल्या जाते त्याच्यामध्ये, ते गरम गरम असतं. तर त्यामुळे आहे ना जास्त लाडू कडू पण होत नाही. तर आता आहे ना थोडीशीच म्हणजे ना मुलींना आवडत नाही जास्त कडू, त्याच्यामुळे त्यांच्या प्रमाणानुसार करावे लागतात. आणि बघा आता इथे आहे ना गुळाचा पाक चालू आहे. हे बघा जास्त कमी गॅस होतं त्याच्यामुळे जास्त काही घट्टही नाही आणि जास्त काही तो चिपकलेला नाही आहे. तर बघा आता फायनली आपला पाक तयार झालेला आहे. जेव्हा अशी तार तुटेल ना तेव्हा समजायचं की आपला पाक रेडी झालेला आहे किंवा आपला गूळ पगळून गेलेला आहे. तर बघा आणि याच्यानंतर जास्त होऊन द्यायचं नाही, घट्ट होऊन द्यायचं नाही. तर बघा आणि ओतताना ना जरासं हळू ओतायचं आहे, कारण जर त्याचा जर चटका बसला तर पूर्ण जे कातड आहे तेच ओढून घेतं ते. इतकं म्हणजे खूप गरम गरम असतं ते, त्यामुळे ना ओतताना काळजी घ्यायची आहे कारण गरम असतं. तर बघा मी म्हटलं होतं थोडंसं तेल जास्त झालेलं आहे. तर आता हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जे एकजीव आहे ते करून घेतल्यानंतरच लाडू बांधायला सुरुवात करायची आहे. तर बघा आता पूर्ण जे आपला जे मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तेल आहे ना ते छान असं याच्यामध्ये ना म्हणजे भिजलं जाईल, जे आपलं लाडू
बनवायचे आहे ते मिश्रण. कधी कधी ना शब्दाचा साठा खूप असतो, पण कधी कधी ना लवकर तो बाहेर येत नाही आणि स्क्रिप्टिंग करून बोलणं आणि डायरेक्ट बोलणं यात फरक असतो. त्यामुळं प्रत्येक व्हिडिओ जसं चालू आहे तसं जसं बोलत जाणं कधी कधी मिस्टेक होऊ शकते. तर माझा शब्दांचा दोष असेल तर माफ करा, कुठं काही चुकत असेल तर समजून घ्या आणि चूक झाली तर मला कमेंट करून नक्की सांगा की ताई तुम्ही इथं चुकता आहे म्हणून. तर बघा, आणि प्रत्येकाकडे लाडू करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. जर आपण बाळातनीला लाडू करायचे असेल किंवा म्हणजे बाळ झालेले आहे तर ते लाडूची प्रमाण वेगळं असतं आणि पद्धत पण वेगळी असते. आणि आता हे आपल्याला म्हणजे कसं आहे ना, सकाळी सकाळी नाश्त्याला काही बनवणं नाही झालं तर पटकन आपण एक जो छोटासा लाडू आहे तो खाऊ शकतो. म्हणजे त्यानुसार मी ज्याचं प्रमाण घेतलेलं आहे. तर याच्यात तुम्ही भरपूर काही टाकू शकता. डिंक टाकू शकता, अक्रोड, म्हणजे जे जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही टाकू शकता. डिंक टाकलं तर चांगलंच असतं. तर बघा, छान असं आता आहे ना, थोडंसं तेल जरी जास्त झालं ना, थोडा वेळ भिजवलं ना, म्हणजे थोड्याशा वेळ ठेवायचं, 10 मिनटं जास्तीत जास्त, तर छान असं ते ना तेल त्याच्यात जे आहे ते मुरतं. आणि जसं आपलं लोणचं मुरल्यानंतर छान लागतं तसे लाडूचंही पण तसंच असतं. जसजसे जास्त दिवस होतील ना तसं ते खायला रुचकर लागतात. म्हणजे थोडेसे 2 ते 3 दिवस ठेवलं तर भारी लागतात. आणि बघा, आता लाडू असे छान असे आता इथं तयार झालेले आहे. आता मी लाडू करत असताना मला मदत राधिका होती, तर तिलाही काहीतरी शिकायला भेटावं, मग मी तिलाही जे आहे ते लाडू बांधण्यासाठी बोलावलं होतं. तर आरूला इथं टेस्ट, आपली आरू आहे ना, आरूला टेस्ट म्हटलं तर एकच नंबर. ती जर म्हटली चांगलं झालं तरच चांगलं, जर ती म्हटली काहीतरी कमी आहे तर समजायचं आपली रेसिपी बिघडलेली आहे. तर फायनली ती म्हणाली की छान झालं आहे, तर म्हणायचं आपलं लाडू छान झालं आहे. आणि बघा, इथं राधिकाला मी शिकवत होते की लाडू कसे बनवायचे आहे ते. तर तिलाही बऱ्यापैकी जमत होते, पण म्हणजे तिचे ना लांबकुळे होत होते, गोल काही येत नव्हते, पण तरी मी तिला करून दिले. कारण हेच वय असतं थोडं थोडं अभ्यासाबरोबर याही कामात थोडी थोडी जी सवय आहे ती झाली पाहिजे. आणि बघा, तीही छान असे लाडू बांधत होती. तर फायनली एवढे लाडू आपल्या हातात तयार झालेले. चला तर पटपट असे लाडू बांधून घेऊया. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. कमेंट करायला पैसे लागत नाही. तर चला आता डब्यात फायनली लाडू भरून घेऊया. तर चला, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक्यू.